आज आम्ही पुन्हा यात्रेला गेलो होतो. आजचा दिवस होता 8वा आणि खूप यात्रा भरलेली होती. पाऊस खूप जास्त पडून गेला होता. आदल्या दिवशी 2 दिवस खूप पाऊस होता आणि त्यामुळं खूप चिकचिक होती खाली पण. पुढं थोडासा रोड चांगला होता, तिथं जरा चांगलं होतं. पण अलीकडे इतकी चिकचिक होती पाहू शकता ना. अशा चिकचिकीमध्ये मला खूप कंटाळा आला चालायचा. तरी चाललोत, काय करावं, देवीच्या दर्शनाला आलो होतो. तर मुखदर्शन घेतलं. आतमध्ये खूप सारी गर्दी होती. विशाल एवढ्या वेळ थांबायला नको म्हणतो. तर मग मुखदर्शन घेतलं व्यवस्थित, असं मस्त वाटलं. आणि आज थोडंसं लवकर आल्यामुळं मंदिराचा लुक इतका सुंदर दिसत होता. सनसेटचा टाईम झालेला होता आणि मस्त असे व्हिडिओ निघाला. आणि त्यानंतर विशालला खायची होती पावभाजी. तर मग विशाल खात होता पावभाजी. सोनून विशाल शेअर करून खात होते. एक्स्ट्राचे पाव घेतले होते, ते पण खाऊन त्यांचं सगळं झालं. त्यानंतर सोनू म्हटली पुलाव घे, आणि पुलाव घेतला. मग तिला एवढा काही जात नव्हता. मग म्हटली तू पण खाऊन घे थोडासा. तर मला तर अगोदर खाल्लेलं होतं, नॉर्मली थोडंसं घरून खाऊन आलते, त्यामुळं एवढं काही खाण्याची इच्छा नव्हती. पण थोडासा पुलाव ट्राय केला तर छान होता. तर 2-3 वेळा खाल्लेला होता पुलाव, पण इथला कधी नव्हता खाल्ला. यात्रेमधला खाण्याची मज्जाच वेगळी असते चला. तर मग नंतर केली तर गाडीची त्यांना इथं राईड करायची होती, म्हणजे गाडीची सवारी करायची होती. मागच्या वेळेस त्यांनी विमानाची सवारी केली होती, आता केली गाडीची. तर खूप मज्जा करतात मुलं. तर यात्रा ही मुलांसाठीच असते ना. तर मग त्यानंतर आम्ही सप्तशृंगी मातेच्या मंदिरात येताना आलोत. आता हे नेहमीप्रमाणे जिकडं बुरानगरला जात होतं येताना सप्तशृंगी मातेच्या मंदिरात येतो, कारण आम्हाला सवय लागलेली, त्याशिवाय घरी येऊ वाटत नाही. तर बघा इथं कानिक नवनाथाचे नवनाथ बसलेले आहे, तिथं ते पण मंदिर आहे. आणि इथं पण दर्शन करून घेतलं आणि निघालोत परत. लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.